हॅलो फ्रेंड्स, पहा आपल्याला घड्याळावरचा प्रश्न सोडवायचा आहे. 15 सेकंदात 2 रुमाल शिवून होतात, तर पाऊण तासात किती रुमाल शिवून होतील असं विचारले. मला सांगा, पाऊण तास किती? पाऊण तास म्हणजे किती? तर पाऊण तास म्हणजे 45 मिनिट असतात. किती मिनिट? 45 मिनिट असतात. या 45 मिनिटाला आपल्याला कशामध्ये कन्वर्ट करायचं आहे? 45 मिनिटाला आपण कन्वर्ट करू सेकंदामध्ये, तर 60 न गुणावं लागेल. मग आता दोघांचा गुणाकार किती येते? 2700 सेकंद येतात. किती येतात? 2700 सेकंद. म्हणजे आपल्याला सांगायचं आहे काय, तर 2 गुणिले 2700 करायचं आणि भागिले किती करायचे? आता आपल्याकडे काय सांगितलंय की 15 सेकंदात 2 रुमाल होतात ना, म्हणून आपले हे 2 आणि हे 15 गेले भागाकारामध्ये. आता पहा भाग देऊ. 15 ने जर भाग दिला तर 15 एक 15. आता 15 एक 15 झाले. आता याच्यातनं किती उरले पहा, 27 मधून जर 15 गेले तर उरले किती? तर उरले 12 आणि मग 15 8 120 म्हणजे इथं किती झाले? 18 आणि हे एक 0 गेलं तर 180 झाले. ठीक आहे. 180 गुणिले 2 जर केलं तर 18 दोन्ही 36 आणि हे 0 म्हणजे 360 रुमाल शिवून होतील पाऊण तासामध्ये. तर कुठे आहे पहा 360? ऑप्शन नंबर 1 हे आपलं उत्तर.